नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहोत. आज 10 ऑगस्ट 2026 आपण बघत असतो मित्रांनो, MPSC ग्रुप सी घेत असणारी तलाठी भरतीवरती आधारित प्रश्न आणि त्याच आधारावर पोलीस भरती येणारी 2026ची व्हॅकन्सी बद्दलचे प्रश्नवाला आपण बघत असतो. आपला पॅटर्न काय असतो, कोणत्या आधारावर प्रश्न आधारित असतात ते महत्त्वाचं आहे. आपले प्रश्न आधारित असतात सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि काही दिवसांनी आपण इंग्लिश पण ॲड करणार आहोत. कारण सध्या MPSC ग्रुप सीच्या या तलाठी भरतीचा जो सिलेबस आहे प्री एक्झामचा, त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश व्याकरण ॲड नाही. ते कशात ॲड आहे? ते ॲड आहे आपल्या मेन्स एक्झाममध्ये. त्यामुळे आपण मराठी व्याकरण आत्ता पक्का करून घेणार आहोत आणि नंतर पुढं इंग्लिश पण कंप्लीट करणार आहोत. तर चला, आपलं मिशन असतं मित्रांनो सरकारीनोकरी.com आणि आपला दररोजचा द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती दररोजचा लेक्चर टाईम असतो संध्याकाळी 6 वाजताचा. आज आपला 31वा दिवस आहे मित्रांनो. आपण 25 प्रकारचे प्रश्न घेत असतो. 25पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते पण आपण बघत असतो. तुम्ही प्रश्नांचे उत्तरं देत असतात आणि प्रश्नांना किती मार्क मिळाले ते तुम्ही आम्हाला कळवतात. तर चला, आजचा आपला पहिला प्रश्न काय ते बघूया. पृथ्वीच्या केंद्राकडे वस्तूंना खेचणारी कोणती शक्ती आहे? ताण, चुंबकत्व आणि गुरुत्वाकर्षण आणि घर्षण. तर कोणती शक्ती आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक सी, तर गुरुत्वाकर्षण ही शक्ती आपली पृथ्वीच्या केंद्राकडे वस्तूंना खेचणारी शक्ती आहे. पुढचा प्रश्न, 5 यंत्रे 4 तासात 100 युनिट्स तयार करतात, तर 10 यंत्रे त्याच वेळेस किती युनिट तयार करतील? 400, 50, 150, 200. मित्रांनो बघा, 5 यंत्रे 4 तास आणि 100 युनिट. तसंच 10 यंत्रे 4 तास आणि किती युनिट विचारलेले. आता हे जे किती न झालेले, हे डबल झालेले याच्या किती झालेले? डबल. तर पहिले जर 100 बनवत होते, तर आता जे दुसरे असणार ते किती बनवणार आहे मित्रांनो? 200 युनिट बनवणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता लोह किंवा आयरनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर गलगंड, स्कर्वी, रक्ताल्पता आणि रिकेट्स. कोणता होतो? रक्ताल्पता. ऑप्शन क्रमांक सी, आयरनच्या कमतरतेमुळे रक्ताल्पता म्हणजे काय म्हणतात त्याला? ॲनिमा. रक्ताल्पता हा आयरनच्या कमतरतेमुळे होते. जो गलगंड होतो आपल्याला मित्रांनो, तो कशामुळे होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे. आणि जीवनसत्व सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो. आणि जीवनसत्व डीच्या कमतरतेमुळे कोणता होतो आपल्याला? रिकेटस नावाचा आजार उद्भवतो. पुढचा प्रश्न आहे, एका चौकोनात दोन्ही कर्ण काढल्यास त्या आकृतीत एकूण किती त्रिकोण तयार होतील? आता मित्रांनो, हा चौकोन आहे आपला, त्याला हा एक. ओके. तर त्यांनी A, B, C, D आणि O. आता एक चौकोनात आपण 2 कर्ण काढले, त्या कर्णाचा किती ते होईल? पहिल्यांदी AOB, पहिला AOB, दुसरा BOC, तिसरा COD, चौथा DOC. ओके, हे 4 झाले. हा 1, 2, 3, 4. आता मित्रांनो पुढचा बघा, हा एक, तो कोणता होईल? DBC होईल. नंतर हा एक 5वा,
6वा डी ए बी, हा एक 7वा ए बी सी आणि हा एक 8वा किती होणार ई डी सी. किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 किती झाले मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी 8 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, बाजू 7 सेंटीमीटर असलेल्या वर्गाची परिमिती किती असणार आहे. तर बाजू 7 सेंटीमीटर असलेल्या वर्गाची परिमिती ऑप्शन आहे 49 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर, 28 सेंटीमीटर. आता परिमिती म्हणजे काय मित्रांनो, परिमिती म्हणजे काय, जेवढ्या काय बाजू आहेत त्यांची बेरीज असते. म्हणजे आपल्या सेंटीमीटर वर्गाला किती 4 बाजू असणार आहे. एक बाजू कितीची आहे 7 सेंटीमीटरची, 4 गुणिले 7 करा किती येणार आहे मित्रांनो 28 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आज जर बुधवार असल्यास 9 दिवसांनी कोणता वार असेल. सोमवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. तर मित्रांनो याच्यासाठी काय करायचं, जेवढे काय संख्या दिलेली आहे त्याला कितीनं भागायचं 7ने भागायचं. 7 एक 7 किती उरला 2 उरला, म्हणजे 7 दिवसाने कोणता वार येणार आहे बुधवार येणार आहे, बुधवारच येणार आहे. आणि त्याच्यामध्ये 2 दिवस ॲड करायचे, एक गुरुवार दुसरा शुक्रवार. म्हणजे आपली जी काय बाकी राहिलेली असती ती ॲड करून तो कोणता वार येतो नेक्स्ट वार येतो, तो कोणता येणार आहे आपला शुक्रवार येणार आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, यमुना नदी मुख्यतः कोणत्या शहरातून वाहते. चेन्नई, मुंबई, दिल्ली, कलकत्ता. तर कोणत्या शहरातून वाहते. यमुना ही दिल्लीच्या काठी वसलेली आहे. यमुना नदीच्या काठी दिल्ली वसलेली आहे, त्यामुळे यमुना नदी ही दिल्ली या शहरातून वाहते. आता कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे मित्रांनो. तर प्रश्न ऑप्शन सांगितले आहे मंगळूर, हुबळी, बेंगळूर आणि मैसूर. तर कोणते आहे मित्रांनो कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळूर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरात प्रथिनांचे पचन मुख्यतः कोणत्या अवयवात सुरू होते. मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुसे, जठर. तर कशामध्ये होते मित्रांनो जठरामध्ये अन्नपचनाची किंवा प्रथिनपचनाची सुरुवात होते. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतात प्रजासत्ताक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो. 15 ऑगस्ट, 14 नोव्हेंबर, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर. तर कधी केला जातो 26 जानेवारीला दरवर्षी साजरा केला जातो. त्वचेवर सूर्यप्रकाशातून मुख्यतः कोणते जीवनसत्व मिळते. त्वचेतला जीवनसत्व ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व सी, जीवनसत्व बी12. तर कोणते मित्रांनो जीवनसत्व डी. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असतात. सूर्यप्रकाशातून जे अल्ट्राव्हायोलेट बीटा किरणं असतात ते त्वचावर पडल्यावर शरीरात जीवनसत्व डी तयार करतात. आणि जीवनसत्व डी हे शरीरातले कॅल्शियम आणि शोषण आणि हाडांचे आरोग्य यासाठी महत्त्वाचे असते आपल्याला. बलाचे एसआय एकक काय आहे. वॅट, न्यूटन, पास्कल, जूल. तर बलाचे एसआय युनिट किंवा एकक हे न्यूटन आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. बल म्हणजे काय ते बी माहीत पाहिजे. बल म्हणजे काय मित्रांनो, वस्तुमान गुणिले त्वरण. त्वरण म्हणजे काय ॲक्सलरेशन. वस्तुमान म्हणजे मास. बल इक्वल टू एफ इंटू ए. ओके. मासचं काय येतं के जी आणि ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि न्यूटन म्हणजे काय राहतो के जी पर मीटर पर सेकंड स्क्वेअर. यालाच काय म्हटलेलं आहे न्यूटन म्हटलेलं आहे. शरीरात ऑक्सिजन कोणते वाहते. म्हणजे शरीरात ऑक्सिजन कोण वाहते. तर प्लेटलेट्स, लाल रक्तपेशी, प्लाझ्मा, पांढऱ्या पेशी.
तर मित्रांनो कोणत्या होतात? RBC, त्याला लाल रक्तपेशी म्हणतात. आता ह्या लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन असते आणि हिमोग्लोबिन ह्या फुफ्फुसाद्वारे ऑक्सिजन घेऊन ते शरीराच्या विविध भागापर्यंत पोचवत असते. पुढचा प्रश्न आहे, कोडमध्ये मँगो हा शब्द NBPHP असे लिहिले तर त्याच पद्धतीनं ग्रेप हा कसा लिहिला जाईल? तर ऑप्शन आहे GSBQ, FQZOD, तिसरा ऑप्शन आहे HSBQF, चौथा ऑप्शन आहे GRAPE, ग्रेप तसा. आता मित्रांनो आता आपल्याला याचं कनेक्शन बघायचं, लॉजिक. यम नंतर काय आलेलं आहे मित्रांनो? यन आलेलं आहे, लगातार आलेला आहे. ए नंतर काय आलेलं आहे? बी आलेला आहे मित्रांनो. यन नंतर MNO, एन नंतर काय आलेलं आहे? पी आलेला आहे, MNOP. याच्यात कुठं आला? एक प्लसचा अक्षर घेतलेला आहे त्यांनी. ओके, म्हणजे इथं दुसरा घेतलेला आहे. +1 +1 +2, लक्षात राहू द्या. नंतर जी नंतर काय आलेलं आहे मित्रांनो? H आलेला आहे +1 आणि पी कसा आलेला आहे? OP +1, म्हणजे +1 +1 आणि +2. तसाच आपल्याला ग्रेप लिहायचा आहे मित्रांनो. ग्रेप. जी नंतर काय येणार आहे? H येणार आहे. R नंतर S येणार आहे. ए नंतर 2चा आकडा आहे C येणार आहे मित्रांनो. P नंतर Q येणार आहे. E नंतर F येणार आहे. HSCQF. याच्यामध्ये ऑप्शन आहे? नाही. हा इथं C पाहिजे होता, तो काय झाला? B झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे सध्या सगळे ऑप्शन चुकीचे आहे. नन ऑफ द अबव. आपलं उत्तर असणार आहे SCQF. पुढचा प्रश्न आहे, ताणलेली रबरपट्टीत कोणत्या प्रकारची ऊर्जा साठवली जाते? प्रकाश ऊर्जा, उष्णता ऊर्जा, लोचदार स्थितीत ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. तर कोणती ऊर्जा साठवली जाते? लोचदार स्थितीत ऊर्जा. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि लोचदार म्हणजे इलॅस्टिक. आता रबरपट्टी ताणल्यावर किंवा खेचल्यावर तिच्या विकृती निर्माण होते. म्हणजे एखादी रबरपट्टी जर आपण ताणली तर तिला वेगळा शेप निर्माण होतो आणि त्यात ती एक ऊर्जा साठवते. तिला काय म्हणतात? इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी किंवा लोचदार स्थितीत ऊर्जा असे म्हटलं जातं. आणि तीच रबरपट्टी ज्यावेळेस आपण सोडतो मित्रांनो, ताणल्यानंतर सोडतो, जी ताणून ठेवतो त्याच्यात काय होतं? इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी तयार होते. आणि जी सोडतो त्याच्यात कोणती एनर्जी तयार होती? गतिज ऊर्जा निर्माण होते. सोडियम याची संयुक्त व्हॅलेन्सी किती आहे? 1 3 0 2. तर सोडियमची किती आहे मित्रांनो? 1 आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि सोडियमचा अणुक्रमांक किती आहे मित्रांनो? तो आहे 11. त्याची इलेक्ट्रॉनची मांडणी कशी असणार मित्रांनो? इलेक्ट्रॉनची मांडणी असणारे 2 8 आणि शेवटच्या याच्यामधली सेल KLM अशा सेलमध्ये मांडणी होणार आहे. त्यामुळे सोडियमची जी 1 इलेक्ट्रॉनची वॅकन्सी किंवा संयुजा तयार होणार आहे. फिश हा GJTI असे लिहिले तर त्याच पद्धतीनं बर्ड हे कसे लिहिशाल असं विचारलेलं आहे. आता बघा मित्रांनो, F नंतर G घेतलेला आहे, I नंतर J घेतलेला आहे, S नंतर T घेतलेला आहे, H नंतर I घेतलेला आहे. म्हणजे +1 ना सगळे वाढवलेले म्हणजे पुढचं लेटर. तसंच BIRD, B नंतर C, I नंतर J, R नंतर S, D नंतर E. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सार्कचे मुख्यालय कुठे आहे? ढाका, काठमांडू, इस्लामाबाद, नवी दिल्ली. तर सार्कचे हे जे मुख्यालय आहे मित्रांनो ते नेपाळमधल्या काठमांडू राजधानीच्या ठिकाणी आहे. आता सार्कची स्थापना कधी झाली होती मित्रांनो? 8 डिसेंबर 1985 मध्ये झाली होती स्थापना. आता सार्कचा फुल फॉर्म म्हणजे काय मित्रांनो ते बी विचारलं जाऊ शकतं. त्यालाच काय म्हणतात? साऊथ आशियन
असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. राहील लक्षात. पुढील संख्या शोधा. 2, 4, 8, 16. पुढची संख्या शोधायची. 24, 20, 32, 64. मित्रांनो बघा, दोनाच्या डबल झाली. 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 2 16 आणि 16 गुणिले 2 करा तर आपलं उत्तर येणार आहे 32. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर असणार आहेत. आता एक वस्तू आहे ती 300 रुपयाला खरेदी करून 15% नफ्याने विकली तर विक्री किंमत किती असणार आहे मित्रांनो? 315, 360, 345 आणि 330. सरळ सरळ मित्रांनो काय करायचं, 300 गुणिले 15% करायचे. 15% नाही तर 115% करायचे, पण आपल्याला 15% काढा, नंतर त्याच्यात व्हॅल्यू ॲड करून घेऊ आपण. भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, किती उरले? 15 ते 45. आता 45 रुपये नफा झाला, त्यामध्ये काय करायचं, 300 + 45 ॲड करा. ऑप्शन काय येणार आहे? 345. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. तसं पण 10% म्हणजे किती? 30 रुपये आणि 5% म्हणजे 15, 45, 345 रुपये. पुढचा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषणातून कोणता वायू सोडला जातो? प्रकाश संश्लेषणातून नायट्रोजन, मिथेन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. तर कोणता वायू सोडला जातो? तर ऑक्सिजन सोडला जातो. ऑप्शन क्रमांक सी आपला योग्य उत्तर आहे. प्रकाश संश्लेषणाच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड आणि पाणी वापरून सूर्यप्रकाशाच्या मदतीने आयर्न तयार करते आणि ऑक्सिजन हा बाहेर पाडला जातो. कापूस वस्त्र उद्योगासाठी भारताचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? अहमदाबाद, सुरत, मुंबई, कोइंबतूर. तर कोणते ओळखले जाते मित्रांनो? अहमदाबाद. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न, ए हा बीचा भाऊ आहे. ए हा आहे कोणाचा भाऊ आहे? बीचा भाऊ आहे. म्हणजे एचा जेंडर आपल्याला माहीत झालं. सी ही एची आई आहे. सी ही एची आई आहे. बी आणि सीचा संबंध काय? आता बीचं जेंडर माहीत झालं आपल्याला, जेंडर या लिंग माहीत झालं. तो मुलगा आहे या मुलगी आहे. नाही तर तो कोण लागणार आहे? त्याच्या आई म्हणजे पुत्र या पुत्री. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानव शरीराचे सामान्य तापमान अंदाजे किती डिग्री सेल्सिअस असतं? 37, 27, 42, 32. तर किती डिग्री सेल्सिअस असतं? 37. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. एकशिंग्या गेंड्यासाठी प्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर केरळ, पश्चिम बंगाल, ओडिसा, आसाम. तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? आसाम या राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न संपलेले आहेत. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. लेक्चर आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर आम्हाला कळू शकतात आणि आम्हाला कमेंट करून सांगू पण शकतात. नवीन नवीन सजेशन आणि तुम्हाला काही अडचण असेल तर आम्हाला कळू शकतात. जर चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट पोलीस भरती आणि तलाठी भरती आणि MPSC ग्रुप सीच्या एक्झामसाठी आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू आणि तुम्ही दररोज अभ्यास करा याची मी तुम्हाला ग्वाही देतो. लवकरच आपला पेपर पण होऊन जाईल. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.